नमस्कार, जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या। पुणे पिंपरीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्यातील विविध ठिकाणी छापे। हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कवितेतील बापूजी या कवितांचं सादरीकरण। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दिवाळीच्या सणांकरिता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था। पुण्यातील अंध बांधवांना दीपावलीचा आनंद लुटता यावा म्हणून पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन। प्रलोभांवर मात करून सक्षमरित्या पारदर्शक काम केले पाहिजे, ॲडव्होकेट प्रताप परदेशी यांचं प्रतिपादन। आपल्या पुढील पिढ्यांचे संस्कार सतत रुजणे महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्यावरचे आपले संस्कार कमी पडू नये, सेंच्युरी क्लबचे अध्यक्ष दाजीकाका गाडगीळ यांचं प्रतिपादन। संघाने महात्मा गांधींबाबत अफवा व गैरसमज करून समाजात अपप्रचार प्रभावीपणे रुजविला आहे, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचं प्रतिपादन। आणि डॉक्टर प्रकाश रासने यांना हबप गुरुवर्य अरविंदनाथ महाराज यांच्या हस्ते साईरत्न पुरस्कार प्रदान। पुणे पिंपरीसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्यातील विविध ठिकाणी छापे पडले। प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यामुळे पुणे, नगर, औरंगाबाद, सोलापूर, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली। त्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे। तक्रारदाराचे नाव जाहीर करण्यात आले नसून तपासणी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अधिकृत माहिती देण्यात येणार आहे। या कारवाईत लाचलुचपत विभागाचे 2 अतिरिक्त अधीक्षक, 4 उपअधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक आणि 50 कर्मचारी सहभागी झाले होते। पुणे व पिंपरी चिंचवड येथील कार्यालयातील व्यावसायिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांकडून समजते। ही तपासणी दिवसभर सुरू होती, मात्र या संदर्भात लाचलुचपत विभागाच्या वतीने कोणतीही माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली नाही। पुणे कार्यालयातून व्यवसाय वाहन कराच्या पावत्या, पुस्तके, त्याचप्रमाणे काही रेकॉर्ड तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहे। या कारवाईनंतर काही काळ कार्यालयातील कर्मचारी व एजंटमध्ये खळबळ उडाली। त्याचा काहीसा परिणाम कामकाजावरही झाला। मात्र हा छापा केवळ व्यवसाय कराबाबत असल्याचे समजल्यावर हळूहळू वातावरण निवळत गेले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आजपर्यंत राज्यभर विविध खात्यातील लाचखोरांना पकडले आहे, मात्र त्यात आरटीओ कार्यालयावर विशेष लक्ष न दाखविल्याचा संशय व्यक्त केला जात होता। तेव्हापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओच्या कारभारावर लक्ष केंद्रित केले होते। विविध माध्यमातून प्रादेशिक परिवहन विभागात कशा प्रकारे लाच घेतली जाते, कशी छळवणूक होते याची माहिती घेतली जात होती, मात्र प्रत्यक्ष तक्रारदार कोणी पुढे येत नव्हता। गेल्या आठवड्यात ठाणे येथील आरटीओ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अचानक छापे घालून अधिकाऱ्यांचे खिसे तपासले। त्यात बरीच रक्कम बेकायदा आढळून आली। तेथे आरटीओ कार्यालयातील कर संकलनाचे व्यवहार तपासत असताना रोखापालाने वसूल केलेली रक्कम आणि शासनाला अधिकृत दाखवलेली रक्कम यात बरीच तफावत आढळून आली। कर भरणाऱ्या रकमेच्या पावत्या मिळत असून परंतु पावतीच्या कार्बन कॉपीवर केवळ 20% रक्कम दाखवली जात होती। हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कवितेतील बापूजी या कवितांचं सादरीकरण करण्यात आलं। महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग, अहिंसा, स्वातंत्र्याचा लढा, मिठाचा सत्याग्रह, त्यांची तत्वे इथपासून ते त्यांच्या तत्वांचा आज होणारा विपर्यास, विटंबना कवितेतून उलगडत गेला आणि कवितेतील बापूजी या कार्यक्रमातून हरवलेल्या गांधीजींचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। निमित्त होते हवेली तालुका वीज कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे। गांधीजींवर लिहिलेल्या मराठी आणि हिंदीतील निवडक कवितांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले।
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी संहिता शोधन करून गांधीजींच्या आयुष्यातील प्रसंग शब्द व काव्यातून मांडले. वेगवेगळ्या पिढीतील कवींचा गांधीजींच्या प्रभावातील कवितांचे संकलनातून या कविता सादर करण्यात आल्या. यावेळी महात्मा गांधी स्मारक निधीचे सचिव अनवर राजन, लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी, पतसंस्थेचे संस्थापक सुरेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कुसुमाग्रज गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, बासी मर्ढेकर, लोककवी मनमोहन, बाभ बोरकर, शमीम किरहाणी, आसावरी काकडे, दत्ता हसलगीकर, प्रदीप कुमार पंडित या कवींच्या कवितांचा यात समावेश होता. यावेळी कामगार नेते नरेंद्र अग्रवाल यांचा राष्ट्रीय इंटक फेडरेशन सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दिवाळीच्या सणांकरिता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राची रक्तवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दिवाळीच्या सणाकरिता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. यामार्फत खासगी वाहने आणि लक्झरीज बसेस यांच्याकडून होणारी प्रवाशांची पिळवणूक थांबवण्यासाठी महामंडळ पुढे आले आहे. पुण्यातील विविध एसटी स्थानकातून हजाराच्या जवळपास बसेसची सोय करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंडवरून 417 गाड्या, स्वारगेट बसस्थानकावरून 499 तर शिवाजीनगर बसस्थानकावरून 83 गाड्या सोडण्यात येणार आहे. ही सुविधा दिनांक 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आली आहे. या गाड्या थांबविण्यासाठी जागा नसल्याने पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड भाडेतत्वावर घेण्यात आले आहे. या अतिरिक्त गाड्या सोडण्याच्या उपक्रमाचे हे 4थे वर्ष असून मागील 2 वर्षी SSPMS ग्राउंडवरून ह्या गाड्या सोडण्याची सोय करण्यात आली होती. या गाड्यांसाठी आवश्यक असणारे आरक्षण तिकीटही ऑनलाईन उपलब्ध असल्याने रिझर्वेशनची प्रक्रिया सुद्धा सुकर झाली आहे. या 3 दिवसांप्रमाणेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 20 दिवसांच्या दिवाळी सुट्टी दरम्यानही जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांना असणारा तिकीट दरही नेहमीप्रमाणेच असल्याने प्रवासीही सुखावले आहेत. या गाड्यांसाठी असणाऱ्या आरक्षण तिकिटावर इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड हे गाडी सुटण्याचे ठिकाण नमूद केले असले तरी प्रवासी शिवाजीनगर येथे चौकशीसाठी जातात. तसे न करता प्रवाशांनी इंजिनिअरिंग कॉलेज ग्राउंड येथे यावे असे आवाहनही परिवहन मंडळाच्या वतीने केले गेले आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना विभागीय वाहतूक अधिकारी SP काकडे जनवार्ताशी बोलताना म्हणाले, SP काकडे, विभागीय वाहतूक अधिकारी पुणे विभाग. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवरून आम्ही मराठवाडा आणि विदर्भात अति लांब पल्ल्याच्या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांची सुविधा प्रामुख्याने 2, 3, 4 नोव्हेंबरला केलेली आहे. आणि इथून सुटणाऱ्या गाड्या अति लांब पल्ल्याच्या नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, परभणी, उदगीर या ठिकाणी सोडण्याची सोय केलेली आहे. तसे धुळ्यासाठी सोय केलेली आहे. आणि 3 दिवसामध्ये इथून एकूण 417 गाड्या सोडणार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजवरून सोय करण्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवाजीनगर येथे होणारी वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर बसस्थानकावरून सध्या दैनंदिन चालनात असणाऱ्या जाणाऱ्या खेपांची संख्या अधिक असल्यामुळं प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता गेली 4 वर्ष झालं. त्यापैकी 2 वर्ष आम्ही SSPM ग्राउंडवरून गाड्या सोडल्या होत्या. अलीकडे 2 वर्षे इंजिनिअरिंग कॉलेजवरून गाड्या सोडत आहोत. याकरता इंजिनिअरिंग कॉलेजच्या संचालकांचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि लोकांची चांगली सोय झालेली. इथं विभागवार आम्ही गाड्यांचं पार्किंग केलेले असल्यामुळं आणि गाड्यांची टायमिंगसुद्धा त्याच्यावर दर्शवलेली असल्यामुळं कोणत्याही प्रवाशाला विना चौकशी विभागाच्या तिथं गेली की त्या टायमिंगची गाडी तिथं कळते आणि गाडीमध्ये बसायला सुविधा उपलब्ध होते. याशिवाय स्वारगेट, शिवाजीनगर या ठिकाणीसुद्धा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 2, 3, 4 तारखेला दिवाळीच्या पूर्व जो मोठ्या प्रमाणावर पुण्यातून लोक बाहेरगावी जातात त्यांच्यासाठी गाड्या सोडण्याची सोय केलेली आहे. स्वारगेटवरून 2, 3, 4 ह्या तारखांना 499 एकूण गाड्या सोडणार आहेत आणि त्या पर्टिक्युलरली पश्चिम भागाकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज आणि हुबळी आणि बेळगावसाठी सुटणार आहेत. शिवाजीनगर स्टँडवरून नाशिक, औरंगाबाद या भागामध्ये गाड्या सोडणार आहोत. पिंपरी चिंचवडवरून उस्मानाबाद, उदगीर, सोलापूर या भागातून गाड्या सोडणार आहोत. अशा एकूण आम्ही ह्या 3 दिवसामध्ये 1037 गाड्या जादा दैनंदिन असणाऱ्या गाड्या व्यतिरिक्त सोडण्याची सोय केलेली आहे.
त्या व्यतिरिक्त दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी हा 20 दिवसांचा असल्यामुळं त्या कालावधीमध्ये सुद्धा वाढणारी गर्दी विचारात घेऊन जादा गाड्या सोडण्याची सोय केलेली आहे. मी एक प्रवासी आहे. माझं नाव सुमित देशमुख आहे. मी नागपूरचा राहणार आहे. जी एस टी महामंडळाने ही सुविधा आमच्यासाठी सुरू केलेली आहे ती ट्रॅव्हल्सवाल्यांच्या कंपॅरिझनमध्ये फार चांगली सुविधा केलेली आहे. कारण आजच मला ऑफिसकडून सुट्ट्या डिक्लेअर झाल्या आणि मला अचानक तिकीटची गरज पडली, पण बाकी ट्रॅव्हल्स आणि रेल्वे रिझर्वेशन मला काही मिळालं नाही. त्यामुळे मला एस टी महामंडळाकडे वळवावं लागलं. एस टीबद्दल मला काही ना काही म्हणजे शंका होतीच नेहमी की एस टी कशी असेल, प्रवास कसा असेल. पण आता जर यांची परिस्थिती बघितली तर फार सुधारलेली आहे. ऑनलाईन रिझर्वेशन झालेलं आहे. माझ्या घराच्या बाजूनच मला तुरंत नागपूरला जाण्याकरता दिवाळीनिमित्त मी चाललो आहे नागपूरला. त्यानिमित्त मला जे आहे रिझर्वेशन मिळालं आणि फार फास्ट रिझर्वेशन मिळालं आहे. एक दिवसाआधी मी कालच तिकीट काढली आणि आज मला रिझर्वेशन मिळालं आहे. कन्फर्म तिकीट आहे. मोठं गोष्ट म्हणजे विंडो सीट मिळालेली आहे आणि व्यवस्थित मी माझ्या नागपूरला पोहोचेल एवढी मी आशा करतो. बाकी तर एस टी महामंडळाने जी सुविधा केली आहे अशीच नेहमी दर दिवाळीला काय प्रत्येक सणाला करावी, जेणेकरून आमच्यासारखे जे 16-16, 18-18 तास प्रवास करून जाणारे लोक असतात ते व्यवस्थित पोहोचू शकले पाहिजे. पुण्यातील अंध बांधवांना दीपावलीचा आनंद लुटता यावा म्हणून पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. खऱ्या अर्थाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळीचा आनंद अंध मुलांना लुटता यावा यासाठी पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी 10,000हून अधिक पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या. सहकार नगर येथील वसंतराव बागुल उद्यानात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाबरोबरच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे, जयश्री बागुल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाले, अंधांसाठी हा कार्यक्रम बागुल यांनी आयोजित करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे. यापुढे देशात अंधांची संख्या कमी व्हावी यासाठी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान केले पाहिजे. दिवाळीच्या शुभेच्छा देत महापौर म्हणाले, फटाके कमी वाजवा आणि प्रदूषण कमी करा. पुढे अंकुश काकडे म्हणाले, आबा बागुलांचे कार्यक्रम म्हणजे वेगळेपण असं समीकरणच आहे. ते या कार्यक्रमातूनही दिसून आले. या कार्यक्रमासाठी विविध संस्थातील 300हून अधिक अंध नागरिक बागुल उद्यानात जमले होते. दीपोत्सवानंतर भावगीत, भक्तिगीत, गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये अनुराधा मराठे, प्रज्ञा देशपांडे, संजीव मेहेंदळे, राहुल जोशी आदींनी विविध भक्तिगीत सादर केले. प्रलोभांवर मात करून सक्षमरित्या पारदर्शक काम केले पाहिजे असे प्रतिपादन अॅडव्होकेट प्रताप परदेशी यांनी केले. शासकीय सेवेत कर्तव्यदक्ष चांगले अधिकारी, कर्मचारी कमी आहेत. मात्र काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण यंत्रणाच बदनाम झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची प्रतिमा जपण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा बजावित असताना प्रलोभने आणि आमिषांना बळी न पडता सक्षमरित्या पारदर्शक काम केले पाहिजे असे अॅडव्होकेट प्रताप परदेशी यांनी सांगितले. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित भ्रष्टाचार प्रतिबंधासंबंधी मी काय करू शकतो या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार, गैरकारभारास कशामुळे व कोणत्या परिस्थितीत सुरुवात झाली, सरकारी नोकरांची व्याख्या काय, सरकारी नोकर कोण, स्पेशल अँटी करप्शन ऍक्ट कुठला, सरकारी नोकरांविरोधात भरावयाचे खटले, मिळकतीच्या चौकशी, निव्वळ वेतन, न्यायालय निर्णय, व्यक्ती व कुटुंबावर तसेच संस्थेवर ओढवलेली परिस्थिती या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. शासकीय कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून हिशोब व कागदपत्रे जपून ठेवावीत. तसेच दरवर्षी आपल्या वरिष्ठांकडे विवरणपत्रे सादर करावीत.